नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल की आपण करणार आहोत बॅकग्राऊंड रिमूव्ह। तर ते कशा प्रकारे करायचं आहे, तर त्यासाठी काय काय गोष्टी लागतील तुम्हाला, तर ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओकडे। तर आता आपण आलेलो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर। बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला इकडे तुमचा ब्राउझर वापरायचा आहे किंवा पिक्सार्टवरून तुम्ही बॅकग्राऊंड जे असतं ते रिमूव्ह करू शकता अगदी सोप्या पद्धतीने। तर पहिलं आपण बघूया ब्राउझरची पद्धत काय आहे। तर तुम्हाला कुठल्याही एका ब्राउझरवर जायचं आहे। आता मी जातो आहे क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे बॅकग्राऊंड remove.bg जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या पुढे ही जी लिंक आहे ती ओपन होईल। तुम्ही बघू शकता ही जी लिंक आहे ती ओपन होईल तुमच्या पुढे, एकदम फ्री लिंक आहे। त्यावर तुम्हाला आता अपलोड इमेज करायचं आहे। समजा अपलोड इमेज केल्यानंतर समजा मी इथे घेतोय सचिन तेंडुलकरचा फोटो घेतला, तर डन करायचं सिलेक्ट करून झाल्यावर आता इथे फोटो जो आहे तो ॲनालाइज करेल आणि डायरेक्ट आपल्याला बॅकग्राऊंड जो असतो तो रिमूव्ह करून देईल। कुठल्याही प्रकारचा फोटो आहे तो तुम्ही आरामामध्ये इथून रिमूव्ह करू शकता। आता डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर इथं प्रिव्ह्यू आणि मॅक्स क्वालिटी, आता मॅक्स क्वालिटी जी आहे ती सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला भेटली फुल HD फोटो येतो। तरीसुद्धा आपण जेव्हा प्रिव्ह्यू करतो तरी तो एवढा फोटो फाटत नाही, तुम्ही त्याला आरामामध्ये यूज करू शकता। थोडे इफेक्ट्स वगैरे लावले की तो HD दिसून येतो, तसा तो HD दिसतो पण थोडासा फरक असतो। अशा प्रकारचा फोटो जो आहे तुम्हाला दिसून जाईल। आता फोटो मुळात ब्लर होता थोडा, त्यामुळे असा दिसतोय। पण जर तुम्ही HD फोटो घेतला, समजा आपण दुसरा फोटो घेऊया। आता मी शिवाजी महाराजांचा फोटो घेतोय। तुम्हाला आता जर समजा डायरेक्ट इथून ॲड करायचं आहे, तुम्ही ह्या प्लस बटनावर क्लिक करायचं। आता इथून मी फोटो घेतोय शिवाजी महाराजांचा, हा वाला। आता हा एकदम क्लिअर फोटो आहे, समजा गुगलवरून मी डाउनलोड केला आहे। आता मी तुम्हाला दाखवतो याला डाउनलोड करून, बॅकग्राऊंड रिमूव्ह करून हा ॲनालाइज करेल आणि ऑटोमॅटिक जो आहे तो आपल्याला फोटो रिमूव्ह करून देईल। आता इकडे गेल्यानंतर प्रिव्ह्यूवर जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचं, ऑटोमॅटिक डाउनलोड होईल। तुम्हाला फक्त प्रिव्ह्यूवर क्लिक करायचं आहे, बाकी काय करायचं नाही। फोटो ओपन करूयात, बघू शकता अशा प्रकारचा जो आहे तो तुम्ही करू शकता बॅकग्राऊंड रिमूव्ह। आणि याला तुम्ही कुठेही आहे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही यूज करू शकता। तर आता आपली दुसरी पद्धत आहे ती म्हणजे पिक्सार्टवर। आता पिक्सार्टवर जाऊयात आपण। हा पिक्सार्ट तुमचा ॲप असेल तो तुम्हाला ओपन करायचा आहे। त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली प्लस चिन्ह दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एडिट अ फोटो, त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो आहे तो फोटो सिलेक्ट करायचा आहे। आता मी शिवाजी महाराजांचा फोटो घेतोय। हा तर सॉरी चुकीचा फोटो घेतलेला आपण, 1 मिनिट जरा थांबा। हा जो आहे तो शिवाजी महाराजांचा आपण फोटो घेतलेला आहे आणि याला आता आपण याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे। त्यासाठी आपल्याला इकडे खाली जे टूल्स आहेत त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसून जाईल कटआउट म्हणून, जो स्टिकरच्या बाजूला आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पर्सनमध्ये जायचं आहे। पर्सन केल्यानंतर तुम्हाला जो आहे तो पूर्ण शिवाजी महाराज जे असतील ते सिलेक्ट झालेले दिसतील। अशा प्रकारे जो आहे तो फोटो कट होईल, पूर्ण बॅकग्राऊंड जे आहे ते चेंज होईल। याला ओके करायचं आहे। आणि जर तुम्हाला फोटो सेव्ह करायचा असेल तर शेअरच्या बाजूला जे डाउनलोडचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं, तो फोटो जो आहे तो आपल्या गॅलरीमध्ये येऊन जाईल। अशाच प्रकारे आपण दुसरा फोटो बघूया सचिन तेंडुलकरचा। आता आपण जो आहोत तो सचिन तेंडुलकरचा फोटो घेणार आहोत, तर यावर आपण क्लिक करायचं आहे त्या फोटो। आता जो आहे तुम्ही सचिन तेंडुलकर यांचा फोटो घेतलेला आहे। त्यानंतर तुम्हाला सेम प्रोसिजर करायची आहे, तुम्हाला जायचं आहे कटआउटवर। त्यानंतर आता इथं एक माणूस आहे, त्याचा फेस तुम्हाला जो पर्सन जो आहे तो ठेवायचा आहे आणि बॅकग्राऊंड जे रिमूव्ह करायचं आहे। त्यामुळे आपण पर्सनवर सिलेक्ट करणार। पर्सनवर सिलेक्ट केल्यानंतर बॅकग्राऊंड जो आहे तो असं रिमूव्ह होऊन जाईल। तर याच 2 ट्रिक होत्या ज्या तुम्ही वापरू शकता तुमच्या बॅनरसाठी, PLPसाठी किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी जे आहे ते तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आणि फ्रीमध्ये वापरू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत येतो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।